काय वाटतंय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय निर्णय होईल? कारण सातबारा कोरा होण्याची तारीख जी आहे ती पुढच्या वर्षीची ठरवण्यात आलेली आहे. काय वाटतं इथे कोण थांबत नाही का? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय सर? सातबारा यावेळेस आश्वासनावरच कोरा आहे की खरंच नेमकं कोरा आहे? महायुतीचा निर्णय जो घेतलेला आहे, फडणवीसांनी जो निर्णय घेतलाय, काय वाटतं तुम्हाला यावर? नाही बघा, ते तारीख पे तारीख चालली आहे. मला नाही वाटत काही अटी शर्ती घालतील. अर्ध्यापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त लोकांना यातून वगळलं जाईल आणि हातूरमातूर काहीतरी म्हणून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा जूनमध्ये तारीख दिली आहे तर ते करतील, करणार नाहीत. पण एक आहे की आज शेतकरी संकटात आहे. त्याचं काय, पीक गेलं, नुकसान झालं, प्रचंड अतिवृष्टीमुळे नुकसान झालं. केंद्र म्हणते आमच्याकडे प्रस्ताव आला नाही, हे म्हणतात प्रस्ताव पाठवला आहे. आणि मदत काय मिळाली तर तरी 14,500 रुपये, म्हणजे 8,500 रुपये, 8,000 रुपये, 6,600 रुपये एकरी मदत मिळाली. ही तोडकी मदत आहे, त्यामुळे शेतकरी सावरणार नाही. आणि उत्पादनाला भाव पण नाही, कापसाला नाही, सोयाबीनला नाही, धानाला भाव नाही, हे खरेदी केंद्र सुरू नाही. एकूण शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम झालेलं आहे. सर येते ना आता ही मुद्दे खूप आहेत चर्चेमध्ये येणार. शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा आहे, बेरोजगारींचा मुद्दा आहे, भ्रष्टाचार आहेत, भूखंड वाटले गेले आहेत. आणि अशा याच्यामध्ये हे सर्व पाहतो आपण की कुठल्या दिशेनं राज्य घेऊन चाललेले आहे. पत्रकार परिषद होती, आपण 6 ही पारंपरिक पद्धतीने आपण 6 पाण्याचा प्रोग्राम करतो, त्यावर तुम्ही बहिष्कार टाकले. तो काल टाकला, आम्ही त्याची कारणं दिलेली आहेत. राज्य अधोगतीकडे जातोय, त्यामुळे ते चहा पाणी घेऊन उपयोग नाही. सर येत्या महापालिका निवडणुकीवर तुमचं काय मत आहे? काय वाटतंय? नाही, निवडणुका होतील, आता काय घोषणा करतात मला माहीत नाही. पण नक्की मला माहिती आहे की या निवडणुकीच्या आपल्या अधिवेशन संपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. आणि पूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुका घेतील, नंतर जिल्हा परिषदेच्या घेतील. पण अद्यापही ओबीसीच्या आरक्षणाचा घोळ संपला नसल्यामुळं त्यामध्ये पुन्हा कोर्ट कचेऱ्या आडव्या येणार. एकूणच सरकारला ओबीसीचं आरक्षण वाचवता आलं नाही हे आता सिद्ध झालेलं आहे. केवळ पाठ थोपटून घेतली, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला मात्र कुठेही त्या ठिकाणी धक्का लागणार नाही बोलले. पण आज मात्र ओबीसीचं आरक्षण कमी होताना दिसते आहे. आणि याचं पाप हे राज्य सरकारचं आहे. राज्य सरकारच्या चुकामुळेच ओबीसींना नुकसान होताना दिसतं आहे.